हॅलो. आता बघा, हे बघा माझे सगळे मोदक तयार झालेले आहेत. मगाशी तुम्हाला 2च करून दाखवले होते. बरोबर 21 झालेले आहेत. कणिक संपलेली, एकच गोळ्याची कणिक राहिलेली आहे, सारण संपलेलं आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये एकच मोदक होईल, इतकं परफेक्ट झालेलं आहे. आता मी उकडत ठेवणार आहे. कसं उकडत ठेवायचं ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी. हे बघा, मी पाणी घेतलेलं आहे. गॅस चालू करेल मी आता तुम्हाला, आणि उकडायचं कसं त्याची पण प्रोसिजर तुम्हाला दाखवते. ओके, म्हणजे परफेक्ट मोदक होऊ शकतात तुमचे. ते कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. ओके, काडीकुटी मला सापडत नाही आहे, मुलाने नेली होती. ओके, आणि ती काडीकुटी. ओके, त्यातलं अर्ध पातेलं मी पाणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे मोदक पात्र किंवा इडली पात्र असेल त्यानुसार करू शकता. माझ्याकडे इडली पात्र आहे, पण मी पातेल्याचाच वापर करते. छान होतात मोदक आणि चाळणीमध्ये उकडते. ओके ओके, त्यासाठी मी मोठं ताट आणलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. आता मी पाणी ठेवलेलं आहे गरम करत. हे पाणी काही गरम नाही आहे. जर तुम्ही पाणी गरम असेल, उकळत ठेवलं असेल आधीच, तर 10 मिनटात मोदक, म्हणजे गॅस बंद करायचा. पाणी उकळलं नसेल तर 15 मिनटं लागणार मोदक उकडायला. त्यामुळं त्या टायमिंग बघायचं आधीच. ओके, आणि जेवढी चाळण आहे त्याच्यापेक्षा मोठं ताट असावं, म्हणजे परफेक्ट वाफ इकडे तिकडे बाहेर जाऊन असं मोदक करायचं. ओके, हे बघा मी ठेवलेलं आहे डायरेक्ट. ओके, याला 10-15 मिनटं असं उकडत, 15 मिनटं ठेवणार आहे, कारण माझं पाणी गरम नाही. जर तुमचं पाणी पूर्ण उकळलेलं असेल तर 10 मिनटात मोदक होतात बनवून. जवळजवळ 15 मिनटांना मी गॅस बंद करणार आहे. तिकडे ह्याचीच गरज नाही आहे. किती वाजले? 15 मिनटं तुमचे मोदक तयार झालेले आहे. म्हणजे आता तुम्ही निवांत बसू शकता. हे बघा, मी 15 मिनटाने आलेली आहे. तुम्हाला दाखवते माझे मोदक पडलेले चांगले असे. एकही तुटलेला दिसणार नाही का खाली लागलेला तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला एक एक करून मी तुम्हाला ओपन करून दाखवते, म्हणजे माझे मोदक कसे परफेक्ट झालेले आहेत ते. एकही तुम्हाला तळायला चिटकलेला किंवा एकमेकांना चिटकलेला आढळणार नाही, कारण तो पण दुधाचा संगम आहे यामध्ये. त्यामुळे एकमेकांना चिटकलेले किंवा खाली चिटकलेले तुम्हाला दिसणार नाही आहे. ओके, बघा आता कसे परफेक्ट झालेले आहेत. 15 मिनटं करेक्ट 15 मिनटं ठेवले नाही. इकडे तिकडे अजिबात नाही आहे. ते बघा, तळायला अजिबात चिटकलेला नाही, परफेक्ट झालेलं आहे. मधला जर पाती लाटताना नीट लाटली ना, मध्ये जाड ठेवायचं आणि कडण पातळ लाटायचं. अशा परफेक्ट होतात. बघा, ते बघा, एकही माझा मोदक फुटलेला नाही आहे आणि चिकटलेला नाही आहे, आणि तुम्ही तळू पण शकता. बघा, हे बघा, मी सगळे आणि 15 मिनटं उकळल्यानंतर मी 5 मिनटं अजून वाफायला ठेवला होता. गॅस बंद करून 5 मिनटं वाफायला ठेवला होता. तुम्ही तसेही करू शकता, म्हणजे आणि जास्त चांगले होतात. नंतर मी काढलेलं आहे. ओके, असं पूर्ण फुटलेलं का, पण ते काढून ठेवावं दुसऱ्या बाजूला, कारण चाळण असते ती ओली असते ना, तर काढून दुसऱ्या ह्याच्यात ठेवायचं. आपली रेसिपी परफेक्ट झाली की कळलं. बघा, थोडंसुद्धा माझे कुठेही मोडलेले नाही आहे, एकदम परफेक्ट झालेले आहे. ओके, हे बघा, तुम्हाला त्यासाठी मी दाखवत आहे. एक ना एक तुम्हाला मोदक दाखवलेला आहे. हे बघा माझ्या मिस्टरांना देते ओपन खायला. बघा, त्यांना आवडतं गरम गरमच असं छान. हे बघा, त्याला वाजते तरी खातात. माझं बाळ बघा विपर्स करते. आणि आता मी हा आमरस केलेला आहे. बघा, तो पण आमरस पण कसा कटतो त्याची मी रेसिपी नाही अपलोड करू शकले, सॉरी. पण हा असा कस्टमर आमरस केलेला आहे संकट त्यामुळे. बघा कसा वाटतं, आणि तुम्ही कसा आमरस करता ते पण मला सांगा. ओके, थँक्यू एव्हरीवन. कशी वाटली मोदकाची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा.